मध्ये किती मातीत ताकद आहे हे दाखवली संपूर्ण जगाला। ज्या वेता साहेबाचा आशीर्वाद या महेंद्र गायकवाडच्या पाठीशी अखंड विश्वामध्ये असतो, त्या वेता भूमीमध्ये त्यांच्या प्रांगणामध्ये ग्रामदेवताच्या आशीर्वादानं आज 22 नोव्हेंबर 2024 आजचा मंजित खत्री बरोबरचा मुकाबला लढण्यासाठी महेंद्र गायकवाड उपमहाराष्ट्र केसरी जगज्जेता पैलवान सज्ज झालेला आहे। पोलादी मनगटाला भिलेल्या सोरगाव मधून स्वर्गीय काकासाहेब गायकवाड या गावचे भाग्य विधाते कुस्तीचा आनंद घेत असतील या भागाचा लोकनेता माझा पुतण्या आज माझ्या गावात लढा लागलाय। त्यांच्या मनाला आनंद होत असतील बंधू बाबासाहेब गायकवाडांचा चिरंजीव भीमकाय ताकदीचा पैलवान महेंद्र आपल्या मातृभूमीमध्ये लढा लागलेला नागनाथ गायकवाड आणि मुबारक मुलानी हे त्याचे मार्गदर्शक। 3 चाकी टमटम मध्ये या जिल्ह्यामध्ये या वठाणे वगैरे घेऊन फिरले माझ्या समोर। मी कुस्ती समालोचक धनाजी मधने बोलतोय। लहानाचा मोठा या गावात झाला आणि देशातला नंबर 1 पैलवान होण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली या महेंद्र बाहुबलीनं। आज मंजित खत्री सारखा आव्हान तुम्ही युट्यूबला सर्च करून बघा। मंजित खत्रीच्या नावाला किती मोठं नाव वलय आहे। दाजी तिकडे बघत्यात, कुस्तीचा आनंद घेत्यात। मनोज जाधव साहेब कौतुक आहे गायकवाड फॅमिलीचं। वादळापूर्वीची शांतता कुस्तीतला तपस्वी माणूस पैलवान सर्जेराव चौरेदाजी महाराष्ट्र चॅम्पियन पंचाची भूमिका साकारतात। तिकडे मल्लसम्राट रावसाहेब बाप्पा मगर यांच्या नजरेसमोर तयार झालेलं पोरगा सोलापूर जिल्हा कुस्तीच्या आगारामध्ये लोकमान्यता मिळत नाही ऐर्या-गैर्याला। सोलापूर जिल्ह्यात जो मोठा होतो तो राज्यात गाजतो, राज्यात जो गाजतो तो देशात गाजतो। देशात पत वाढवलेले सोलापूर जिल्ह्याची आणि महाराष्ट्राची महेंद्र गायकवाडनं करा की जोरदार टाळ्या। आज जर मंजित खत्री पैलवान बरोबर काय करू शकला तर येणाऱ्या महिन्यामध्ये डिसेंबरला अधिवेशन जाहीर होतंय। एकदा उपमहाराष्ट्र केसरी झाला, एका जगातला नंबर 2 चा पैलवान झाला आणि येणाऱ्या डिसेंबर जानेवारीला महाराष्ट्र केसरीची गदा या गावात येऊ शकते, हातीवरून मिरवणूक निघू शकते। मी धनाजी मधने बोलतोय। कुण्याही मसोबा केसरीचं मी कौतुक करत नाही। दोघांचं मिळून 250 किलो वजन आहे। दोनों मिलाकर 250 किलो वेट है। मंजीत पहलवान जी आप देश के मशहूर पहलवान हैं, पूरे आसाम से लड़ रहे हैं। 2000 किलोमीटर से इस महाराष्ट्र में आके इस होम पिच पे महेंद्र के आप बड़ी खूब लड़ रहे हैं। जपून बसई शेंगदाणे वालिया परगडेच्या पिपाण्या वाजतेल्या जपून बसा। पटायला लागलेला महेंद्र गायकवाड, महेंद्र बाहुबली आक्रमक झालेला। शाबाश, खाली बसा। जैसे ते कुस्ती मैदानच्या मधोमध घेतली जाईल। खाली बसा। 1 मिनिट सर्वांनी खाली बसा आणि हलक्या काळजाची माणसं घर गाठा। धान्यावाद आक्रमक झालेला हत्तीचं बळ असणारा महेंद्र गायकवाड हो 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 बच गयो, पकड़ा गयो। यहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा। छत्रपति शिवाजी महाराज की बोलो, बजरंग बली की, छत्रपति संभाजी महाराज की।
अवघी दुमदुमली शिरशी अवघाची रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग। मंजीत खत्री पहलवान देश के जाने माने मशहूर पहलवान है। महेंद्र गायकवाड या देशाची शान आहे, सह्याद्रीची आन बान शान आहे ती। उद्याच्या कालखंडामध्ये ज्याच्याकडून फार मोठा पराक्रम अपेक्षित आहे असे महेंद्र गायकवाड आहे ते। शिरशीच्या मातीत किती ताकद आहे दाखवायला लागलेला। करागी टाळ्या। मोठा हिमतीनं लढायला लागलेला आहे महेंद्र। अजूनही त्या महेंद्रा कंपनीला जाग येणार। त्या हुंडाई कंपनीने त्या सुरत जवानला फ्रीज कूलर वॉशिंग मशीन आणून दिलं। महिंद्रा ट्रॅक्टरची जाहिरात महेंद्र गायकवाड एवढी कोणीच केली नाही। महिंद्रा ट्रॅक्टर 605 हे हत्तीचं बळ आहे। लोकप्रियतेच्या कळसाला गेलेलं नाव आहे महेंद्र गायकवाड। शाबाश। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में यार होती है। यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसले से उड़ान होती है। ये राजा है इस गांव का। मंजीत पहलवान, आपको किसने कहा तुम अनजान हो? तुम यहां मेहमान बन के आया करो। आपको इस ग्राउंड की हुकूमत है, ये आपकी सल्तनत है। आप यहां सुल्तान बन के आया करो। चलो महेंद्र बाहुबली, भले भले गेलं गोत खात आणि चिराट म्हणते माझी काय वाट। महेंद्र गायकवाड स्वतः वडील बाबासाहेब गायकवाड एक संत माणूस म्हणतात, पडक्यावर अन्याय करू नका, अजून कुस्ती झाली नाही, करा की बापासाठी टाळ्या। इंग्लिश मध्ये एक म्हण आहे, अ गुड फादर बेटर दॅन 100 टीचर्स। 100 टीचर पेक्षा बाप योगदान देतो, त्याला म्हणायचं कणकर बाप। पुरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कोणा डोळ्यातलं पाणी। झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, पुरामध्ये माया त्याच्या कणा दाटला। असा हा बाप स्वतः उन्हात उभा राहिला, पण भावाला मुलाला सावलीला उभा करणारे हे बाबासाहेब गायकवाड। शाबाश शाबाश। मुबारक मुलानी नागनाथ गायकवाड यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतोय। हा महेंद्र बाहुबली हजारात एखादा असा तयार होत असतो। दैवी शक्ती असते पाठीमाग। मंजीत खत्री म्हणूनच आतापर्यंत टिकलेला आहे। मंजीत खत्रीनं आपल्या देशामध्ये आपलं नाव केलेलं आहे, तो मंजीत खत्री हार मानायला तयार नाही। करागी खत्रीसाठी टाळ्या सर्वांनी। या हिंदुस्थानचा पैलवान आहे तो, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा। पाठी मागवा ना। शाबाश। वाह घुटना। तुम्ही पाटील आली का? शिट्टी वाजवायला इथं महेंद्र गायकवाड आणि मंजीत खत्री आहे।
तमाशाचा फड, उसाचा फड, कीर्तनाचा फड आणि कुस्तीचा फड आहे. तर टाळ्या वाजून कौतुक करायचं असतं. एवढा 100 किलोचा बोजिया, 127 किलो वजन आहे, मानावर घुटणा बसला. त्या मजीद खरेदीसाठी करा की टाळ्या सर्वांनी. महेंद्र गायकवाडचा बोजा जर आपल्या मानावर बसला, कुठल्याच हाडाच्या स्पेशालिस्टकडे तुम्हाला ऍडमिट करून घेतलं जाणार नाही. हे काय साधा आहे काय? शिस्सा आहे ते शिस्सा. नुसता शेजाऱ्याने कधी एका निघतोय बघायचं. पोरगं काय करतोय? स्टिंग घेतय. मला बोलासाठी चाललंय नागनाथ गायकवाडाने. माझी गोळी कमी आहे, कडू आहे, पण गुण नक्की येतो. घरात एक मनगटानं, मेंदूनं आणि बुद्धीनं सक्षम मुलगा तयार करा. घुटना 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 त्या मानेत फार ताकद आहे. एका दिवसाची ताकद येते. 10 वर्ष तप केल्यानंतर ती ताकद येत असते. बसा खाली खाली बसा सगळेजण. सगळ्यांना दिसल ना. 2,500 किलो बदाम खाते म्हणला, खाते म्हणला. सोपं नाही जावे त्याच्या वंशी तेव्हाच करे. पाण्यात मासा झोप घेतो कैसा. याच म्हणजे खत्रीची महेंद्रची कुस्ती अनेक वेळा झालेली आहे. तुम्ही युट्यूबला बघा. गावात आहे म्हणून कुठलं बकरा आणून हुब्यानं कापलं नाही. हो 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 नवंडर हाताचा नवंडर काढून मुबारक मुलाने नागनाथ गायकवाड, अंजने काका पवार आणि गोविंद पवारांचा आवडता पट्टा संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झालेला. सन्मानी अवघडे सरांच्या तर्फे 500 रुपयाचं बक्षीस.